नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचे पती आणि कर्क राशीची पत्नी समजा वैवाहिक बंधनात असतील तर त्या दोघांमध्ये एक्स्ट्रामॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध येण्याची शक्यता किती असू शकते, त्यामागची कारणं कोणती असू शकतात, दोघांच्या वैवाहिक जीवनाप्रती आशा अपेक्षा किंवा अपेक्षा नेमक्या कोणत्या असतात, सर्व संदर्भातली खुलास्यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लक्षात घ्या, साधारणतः आपण हेच धरून चालतो की एक्स्ट्रामॅरिटल अफेअर येतं त्यामध्ये थोडंसं शारीरिक आकर्षणाचा भाग हा सगळ्यात महत्त्वपूर्ण असतो, परंतु मुळात हे कारण तेवढंसं खरं नाही आहे. इतरही कारणं आहेत की जे महत्त्वपूर्ण ठरतात आणि ही जी कारणं आहेत ही कारणं यांच्या व्यक्तिमत्वात दडलेली असतात. त्यामुळे आपल्याला या दोघांची जी व्यक्तिमत्व आहेत ही जाणून घेणं थोडंसं गरजेचं ठरेल. मेष राशीचे पुरुष किंवा व्यक्ती आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं झालं, तर मेष राशीबद्दल जाणून घ्यायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम भावामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही रास चर स्वरूप रास आहे. लक्षात घ्या, मेष ही जी रास आहे ही संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे आणि अशी पुरुष तत्वाची रास जर का एखाद्या पुरुषाची असेल तर अर्थातच त्याच्यामध्ये पुरुष तत्व आहे हे दुप्पटीने वाटतं. पुरुष तत्वामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये अहंकार जबरदस्त आहे, ज्याच्यामध्ये ऊर्जा जबरदस्त आहे, काम करण्याचा जो सपाटा आहे तो जबरदस्त आहे, पेशन्स अतिशय कमी आहे, तर हे जे सगळे गुणधर्म आहेत ते त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसून येते. त्यांचं वागणं बोलणं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्णय क्षमता सगळ्यामध्ये त्यांच्या आवडीनिवडी सगळ्यामध्ये त्या गोष्टी दिसून येतील. खरं तर यांचं जे वागणं बोलणं असतं ते अगदी बेधुंद बेदरकार बिंदास्त असतात. या व्यक्ती कधीही कुणाला घाबरत नाही. निर्णय क्षमतासुद्धा तेवढीच जोरदार असते. म्हणजे निर्णय घेताना एखादी गोष्ट समजा समोर पटली की लगेच निर्णय घेऊन मोकळे होते. मग त्या निर्णयामुळे इतर कोणाला काय वाटेल हे काही ते बघणार नाही. एखादी वस्तू जर का त्यांना आवडली मागचा पुढचा विचार करणार नाही. ती वस्तू पुढे आयुष्यात किती त्याचा उपयोगिता आहे ती पाहणार नाही. आत्ता ती आपल्याला आवडली आहे ना म्हणून ती घेऊन टाकू, हा जो भाग आहे म्हणजे थोडासा खर्चिकपणा सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. आणि त्याचबरोबर लॅविश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक सुखांची जबरदस्त आवड ही मेष राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते. आणि त्यामुळेच भरपूर ज्याला आपण म्हणतो की अधिभौतिक सुखाचा अनुभव घ्यायचा, थोडासा भोगी पिंडा यांचा असतो आणि भरपूर प्रमाणात कमाईसुद्धा करायची, इन्कमसुद्धा करायची आणि त्याकरता लागणारे हवे तेवढे कष्ट उपसण्याची तयारी मेष राशींच्या पुरुषामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येते. म्हणजे एखादं काम त्यांनी मनावर घेतलं की जबरदस्त त्याच्यामध्ये लागतील आणि 24-24 ताससुद्धा काम करण्याची तयारी असते. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, कष्टकरीपणा हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये जबरदस्त दिसून येतो. यांचं बोलणंसुद्धा बिनधास्त असतं. म्हणजे जे गोष्ट जी त्यांचे विचार हृदयात असतात ते त्यांच्या ओठ्यावर असतात. म्हणजे आपल्या बोलण्याने समोरच्याला काय वाटेल, तो किती दुखावला जाईल यापेक्षा आपण आपल्या दृष्टीने ट्रान्सपरंट आहोत ना ही गोष्ट त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजे यांच्या बोलण्याने समोरचा दुखावला जाईल ज्याची त्यांना तमात अशी नसते. आनंद फक्त याच्यामध्ये असतो की मी माझ्या दृष्टीने बरोबर आहे किंवा मी माझ्या दृष्टीने जे मला वाटलं ते मी बोललो. उगाच साखर पेरणी करणं, समोरच्याला बरोबर वाटावं म्हणून मी माझे शब्द आहे ते सांभाळून वापरणं असला काही प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही. थोडंसं बेफिक्रीपणा हा मेष राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. परंतु यांच्यातला जो कॉन्फिडन्स आहे हा जबरदस्त दिसून येतो. यांच्यातला आत्मविश्वास जबरदस्त दिसून येतो. एखादी गोष्ट करायची मग ती पूर्ण करायचीच. कुठल्याही बाबतीमध्ये बॅकफुटला येणं किंवा कमीपणा घेणं हा भाग त्यांच्यामध्ये नसतो. त्याचमुळे बऱ्याच वेळेस वैयक्तिक नातेसंबंधामध्ये अशा गुणांचा थोडासा त्रास होण्याची शक्यता यांच्यामध्ये दिसून येते. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थातच मेष राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: अश्विनी, भरणी आणि कृतिका. पैकी अश्विनी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे बिनधास्त असतात, परंतु यांच्यासाठी कॉम्पिटिटिव्हनेस खूप महत्त्वाचा असतो. एखादी गोष्ट हातात घेतली तर ती पूर्ण करून दाखवायची. नेहमीच हे विचारांमध्ये असतात, नेहमीच एक कामात असतात. बिझी बॉडी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं एकंदरीत हे व्यक्तिमत्व असतं. कम्पीट करायला आवडतं, नंबर 1 वरती राहायला आवडतं. जे काही चांगलं आहे, जे काही उत्तम आहे ते आपल्याकडे असावं हा भाव यांच्यामध्ये असतो आणि नेहमीच त्यामुळे नेहमी प्रचंड कामामध्ये असतात आणि लिडरशिप क्वालिटीसुद्धा यांच्यामध्ये तशी चांगली दिसून येते. दुसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे भरणी. भरणी नक्षत्राच्या बाबतीत गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात. अर्थात कष्ट करण्याची तयारी यांच्यामध्ये खूप चांगली असते. एखादी गोष्ट जर का त्यांनी मनात आणली तर म्हणजे कित्येक तास जवळजवळ 24-24 ताससुद्धा काम करायचं. पण तो एकदा आराम सुरू झाला की कित्येक दिवस घरात बसून आरामात बसून दिवस काढते. त्यामुळे यांच्या स्वभावाचा नेमका ठाव समजत नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची स्वप्न खूप मोठी असतात आणि ती सुद्धा आरामात आयुष्य असायला हवं, सहजपणे आयुष्य असायला हवं, सगळ्या प्रकारची अधिभौतिक सुखं आपण भोगली पाहिजेत अशा प्रकारचा साधारण ह्याचा भाव होता. त्यामुळे थोडासा कधी आळशीपणा किंवा फॅन्टसीमध्ये राहणं, स्वप्नरंजन करणं हा भाग थोडासा भरणी नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. व्यसनी होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. त्या गोष्टीकडे सुद्धा
थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. कृत्तिका नक्षत्राचं जे पहिलं चरण आहे ते मेष राशीमध्ये येतं आणि जो मेष राशीचा तो तिखटपणा आहे, जो बेदरकारपणा आहे, जो बेधुंदपणा आहे, जो बेफिक्रीपणा आहे, तो कृत्तिका नक्षत्रामध्ये थोडा जास्त दिसून येतो. अर्थात हे जे नक्षत्र आहे कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्ये जबरदस्त दिसून येतं. म्हणजे एखादी गोष्ट मनात आणली तर ती पूर्ण करूनच दाखवायची, कुणालाही घाबरणार नाही. यांचं बोलण्याचं ते अत्यंत तिखट असू शकतं, परंतु कर्तृत्वाची जी भावना आहे ती अतिशय चांगली असते आणि फ्रॉम झिरो टू हिरो होण्याची जी भावना आहे ती यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. सिंगल हँडेडली गोष्टी करू शकतात, म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती बरंच काही मोठं यश हे संपादन करू शकतात, पण त्याचबरोबर थोडंसं भावनेच्या रूपात हे थोडंसं तिखट किंवा टोकदार असू शकतात. त्याचबरोबर संपूर्ण जे मेष रास आहे त्यांच्यामध्ये थोडंसं कामभावनेचा जो भाग आहे तो थोडासा हेल्दी असतो. ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. जसं की आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मेष राशीचे जे पुरुष आहेत किंवा पती आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. बेधुंद असतात, बिंदास्त असतात, जे काय असतं ते समोरासमोर बोलणारे असतात, त्यामुळे ट्रस्टवर्दीसुद्धा असतात, म्हणजे विश्वास तुम्ही यांच्यात ते ठेवू शकता. परंतु एखादी गोष्ट हवी म्हणजे हे हवीच, येणं केणं प्रकाराने गोष्टी साध्य करायच्या किंवा गोष्टी जुळवून आणायचा हा जो भाग आहे हा मेष राशींच्या पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो. आता आपण थोडी चर्चा करू की कर्क राशीच्या ज्या स्त्रिया आहेत या नेमक्या कशा प्रकारच्या असतात. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. लोभसवाणे यांचं सौंदर्य असतं, तिखट वगैरे सौंदर्य नसतं, लोभसवाणं असतं, आकर्षक असतं आणि बालपणापासूनच ते दिसून येतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जरी फॅशन केली तरी ते त्यांना सहजपणे आवडते किंवा त्यांना ती सूटसुद्धा होते. फॅशन कशी कॅरी करायची आहे, दुसरं कसं बोलायचं आहे, कसं स्वतःला लिमिट, या काही गोष्टी त्यांना काय माहीत नसतात, ते त्यांना तशा आवडतही नाही. परंतु मुळातच यांचं सौंदर्य हे एवढं आकर्षक किंवा लोभसवाणं असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जरी लाईफस्टाईल त्यांनी केली तरी ती त्यांना व्यवस्थितपणे सूट होऊन जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं, वाणी खूप चांगलं असतं, बोलणं खूप चांगलं असतं. छोट्या मुद्द्यावरती सुद्धा कित्येक तास बोलण्याची जी तयारी असते ती कर्क राशींच्या स्त्रियांमध्ये दिसून येते. टिपिकल ज्याला आपण स्त्री म्हणतो किंवा टिपिकल ज्याला आपण गृहिणी म्हणतो तो भाग हा कर्क राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगला दिसून येतो. जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो जबरदस्त असतो, सकारात्मक असतो. कष्ट करण्याची तयारी यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. एक गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली असते ती म्हणजे काम कुठलंही असो, मग ते घरातलं असो किंवा घराबाहेरचं असो, 100% मन लावून करतील, हा भाग खूप चांगला असो. अर्थात यांना घरातली कामं करायला आवडतात. ही रास घरामध्ये रमणारी आहे, घरातल्या लोकांची केअर करणारी आहे. म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये जो भाग साधारण स्त्रियांमध्ये दिसून येतो त्याच्यापेक्षा पूर्ण उलट कर्क राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतं. यांना घरातल्या व्यक्तींची काळजी घ्यायला आवडते. आपलं घर नीटनेटकं असावं, सुव्यवस्थित असावं, घरातल्या माणसंसुद्धा सुसंस्कारित असावेत, हा भाग यांना असावा असं वाटतं मनापासून. आणि या स्वतःसुद्धा तशा प्रकारच्या असतात, संस्कारित असतात. यांच्यावर घरातल्यांचा संस्कार, खास करून आईचा संस्कार हा जबरदस्त असतो आणि ते त्यांच्या बरेचसे जवळसुद्धा असतात. म्हणजे विवाहित कर्क राशीची जर स्त्री म्हणा बघितलं तुम्ही तर साधारणतः घरची त्यांना आवड किंवा माहेरच्या लोकांची आवड ही भरपूर असते किंवा त्यांच्या प्रभावाकडे हे जास्त असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीच्या ज्या स्त्रिया आहेत या थोड्याशा प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. म्हणजे पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची, हा भाग कर्क राशीच्या स्त्रियांमध्ये खूपच चांगला दिसून येतो. भावनातीत असतात, इमोशनल असतात. छोट्या मोठ्या गोष्टी लवकर दुखावले जाऊ शकतात. खास करून जवळच्या माणसाने किंवा ह्यांच्या पत्नीने जर का थोडा जरी शब्द इकडचा तिकडे बोलला गेला तरीसुद्धा ह्यांना तो लागतो, अगदी हृदयापर्यंत जाऊन पोचतो आणि मग यांच्या डोळ्यातून भळाभळ अश्रू वाहू लागतात. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. त्यांचा हा जो भावनेचा भाग आहे हा जपणं मेष राशीच्या पुरुषांना अत्यंत आवश्यक आहे. एवढीच त्यांची माफेत अपेक्षा असते. परंतु होतात गोष्टी मात्र वेगळ्या, त्याबद्दल आपण चर्चा करूच. कर्क राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पैकी पुनर्वसू नक्षत्राचं जे शेवटचं जे चरण आहे ते कर्क राशीमध्ये येतं. अतिशय डिपेंडेबल अशा प्रकारचे या स्त्रिया असतात, अतिशय भावनाशील असतात आणि बऱ्याच प्रमाणात धार्मिक आध्यात्मिकतेचा भाग असतो त्यांच्यामध्ये जास्त असतो. स्वतःचा निर्णय हे लवकर घेणं थोडंसं कठीण असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे मूड स्विंग जास्त होतात. एवढं जरी असलं तरी मेहनती असतात, घरातल्या लोकांची काळजी घेणं हा भाग यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि पुनर्वसू नक्षत्राची स्त्री, खास करून कर्क राशीची, यांच्यामध्ये भाग्याचा भाग किंवा लव्ह फॅक्टर अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. फक्त जे मगाशी सांगितलं की थोडंसं निर्णय वगैरे घेता येत नाही ना पटकन, थोडीशी डिपेंडेबिलिटी जास्त असते आणि नवऱ्यावरती ते डिपेंड जास्त असतात.
दुसरे जे नक्षत्र आहे ते म्हणजे पुष्य. पुष्य नक्षत्राची स्त्री ही पूर्णपणे तुम्हाला वेगळी दिसेल. म्हणजे पुष्य नक्षत्राची स्त्री ही घरातल्या व्यक्तींचं संपूर्णपणे आदर करते, रिस्पेक्ट करते, त्यांच्या संपूर्णपणे म्हणजे त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होते किंवा घरची किंवा फॅमिलीची जबाबदारी पूर्णपणे घेते. घराबाहेर किंवा घराच्या बाहेर, घरामध्ये किंवा घराच्या बाहेरसुद्धा त्यांचं स्वतःचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व असतं. लिडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये खूप चांगली असते. कष्ट करण्याची तयारी खूप चांगली असते. महत्त्वाकांक्षा किंवा गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं. एवढं म्हणजे साधारणतः कर्क राशीच्या स्त्रीमध्ये एवढे म्हणजे पुष्य नक्षत्राच्या स्त्रीमध्ये एवढे सगळे चांगले गुण असून सुद्धा ही या नक्षत्राच्या स्त्रीमध्ये ॲरोगन्सी तुम्हाला तशी जाणवणार नाही. कठीणपणा असेल, लिडरशिप क्वालिटी असेल, वेळेला ह्या ज्या स्त्रिया आहेत किंवा पुष्य नक्षत्राची स्त्री हे तुम्हाला ताठरसुद्धा वाटेल, परंतु ॲरोगन्स ज्याला आपण म्हणतो तो अजिबात दिसणार नाही, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि पुष्य नक्षत्राची स्त्रीसुद्धा धार्मिक, आध्यात्मिक असते किंवा वरिष्ठांचा किंवा वयस्कर लोकांचा मान ठेवणे हा सगळा भाग जो की पुनर्वसू नक्षत्रामध्ये दिसतो तो पुष्य नक्षत्राच्या स्त्रीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे दिसू शकतो. यानंतरचं जे नक्षत्र आहे ते म्हणजे आश्लेषा. आश्लेषा नक्षत्राच्या स्त्रिया या थोड्याशा वेगळ्या असू शकतात. म्हणजे थोडंसं कधी कधी यांची सहनशक्ती थोडी कमी असते. म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडे समजा एखादी गोष्ट जात असते का कुटुंबातील किंवा नवऱ्याकडून, तर त्याबद्दल ते बोलून जातात किंवा कधी कधी यांची वाणी तिखट होऊ शकते किंवा थोडंसं कधी कधी जास्त बोलणं आणि सेल्फिश नेचरसुद्धा यांच्यामध्ये थोडंसं दिसून येतो. मातेबरोबर जास्त न जमणं किंवा घरातलं किंवा फॅमिली सुख कमी मिळणं, खास करून माहेरच्या लोकांचं हे थोडंसं यांच्यामध्ये दिसू शकतं. डोळ्याच्या संदर्भातले त्राससुद्धा यांना थोडेसे होऊ शकतात. तर एकंदरीतच आता तुम्हाला समजलं असेल की कर्क राशीची जी स्त्री त्यांचं व्यक्तिमत्व, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेमका कशा प्रकारचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामभावनेच्या रूपामध्ये सुद्धा कर्क राशीची स्त्री असते ती तेवढीशी हेल्दी नसते जर का तुम्ही तुलना केली मेष राशीच्या पुरुषांबरोबर. तर आता आपण थोडंसं चर्चा करू की या दोन्ही राशींच्या वैवाहिक जीवनाबद्दल किंवा पुढे होणाऱ्या एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये गोष्टी कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे रूप घेऊ शकतात. लक्षात घ्या, मेष राशीचे जे पुरुष असतात त्यांचं वागणं, बोलणं हे थोडंसं ॲरोगंट असतं, म्हणजे बिनधास्त, बेदरकार असतं. ही गोष्ट कर्क राशीच्या स्त्रीला पटणारी नसते. आणि खास करून कर्क राशीच्या स्त्रियांच्या माहेरच्या लोकांबद्दल किंवा त्यांच्या आईबद्दल जर का एक जरी तुमचा अक्षर जरी वाकडं गेलं तरी पण कर्क राशीची स्त्री ती गोष्ट अजिबात ऐकून घेणार नाही. भले त्यांचं स्वतःचाच जर का तुम्ही अपमान केला, करू नका, पण अपमान झाला तरी ती सहन करेल, पण माहेरच्या लोकांचा किंवा आईचा वगैरे अपमान झालेला त्यांना कदापि आवडणार नाही. ती गोष्ट त्यांच्या अगदी हृदयापर्यंत जाऊन पोहोचते आणि त्या संदर्भात ते टोकाचा निर्णय घेऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीचे जे पुरुष असतात हे थोडेसे खर्च करण्यामध्ये पुढे असतात. म्हणजे खर्चाच्या बाबतीत सांगायचं झालं, एखादी गोष्ट त्यांना आवडली तर त्याचे जे मूल्य आहे ते मागे पुढे न बघता ते घेऊन टाकतील. खर्चिक वृत्ती असते. हा भाग कर्क राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येणार नाही, प्रॅक्टिकल असतात, जे की मगाशी सांगितलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. मेष राशीच्या पुरुषांना नेहमी वाटतं की आपला सेल्फ रिस्पेक्ट असावा, दुसऱ्याचा म्हणजे खास करून पत्नीचा तेवढा काही महत्त्वाचा नाही. वैवाहिक जीवनामध्ये आपण थोडंसं इनिशिएटिव्ह घेतो, आपण थोडंसं महत्त्वाचं असतं, पण हा भाग तेवढासा महत्त्वाचा नाही. कर्क राशीच्या स्त्रियांसाठी सुद्धा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट तेवढाच महत्त्वाचा असतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता जे आपण आपला जो विषय आहे की एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये मग या गोष्टी कशा प्रकारे काम करतात, लक्षात घ्या, जे स्वभाव अत्यंत महत्त्वाचे असतात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनात्मकदृष्ट्या पती पत्नी किती जवळ आहेत, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मेष राशीच्या जे पुरुष असतात त्यांना नेहमीच असं वाटतं की आपण आपल्या पत्नीला किंवा बायकोचे सगळे समजा हट्ट पूर्ण केले म्हणजे की अधिभौतिक सुखाशी संबंधित आहे. म्हणजे दागदागिने, कपडे लत्ते किंवा इतर काही गोष्टी पूर्ण केलेत, मग ती सुखी व्हायला हवी, मग ती शांत राहायला हवी, सुखी राहायला हवी किंवा आपलं जे वैवाहिक जीवन ते चांगलं राहायला हवं. हे त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. परंतु कर्क राशीच्या स्त्रीसाठी या सगळ्या गोष्टींबरोबर तुम्हाला तिच्या हृदयापर्यंत पोहोचता यायला हवं, भावनांपर्यंत पोहोचता यायला हवं. भावनांमध्ये जी इन्व्हॉल्वमेंट आहे, नात्यामधली जी गुंतवणूक आहे हे तुम्हाला दिसली पाहिजे. काही गोष्टी न सांगता न समजता सुद्धा तुम्हाला कर्क राशीच्या स्त्रियांबद्दलच्या ज्या आशा अपेक्षा आहेत ते तुम्हाला समजायला हव्यात. ते तुम्हाला जर का समजलं तरच तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते व्यवस्थित राहील. जर काय ते तुम्हाला समजलं नाही तर अर्थातच गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतात. लक्षात घ्या, जर का तुम्ही त्यांची अवहेलना केलीत किंवा त्यांच्याबद्दलचे वाईट शब्द वापरलेत किंवा चुकीचे शब्द वापरले तर ती गोष्ट तिखंत त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते. आणि मग अशा ज्या स्त्रिया आहेत या थोड्याशा अपमानित झाल्यासारख्या होतात, दुःखी असतात, नैराश्य त्यांच्या मनामध्ये असतं. त्यांच्या वागण्या बोलण्यामधून किंवा त्यांच्या एकंदरीतून चेहऱ्यावरून सुद्धा ती गोष्ट तुम्हाला दिसून येऊ शकते. मग अशी जी स्त्री आहे, ही स्त्री
त्यांना कुठे केअरिंग नेचर मिळतो आहे, त्यांच्या भावभावना कुठे समजून घेतल्या जात आहेत किंवा त्यांना कुठे सेल्फ रिस्पेक्ट मिळतो आहे, अशा व्यक्तीबरोबर त्या जवळीकता येऊ शकतात किंवा जवळीकता येऊ शकते, इमोशनल इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे नॉर्मली आपण जे म्हणतो की कामजीवन वगैरे किंवा काय तसा तो भाग बऱ्याच प्रमाणात नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी सोशल मीडियाद्वारे सुद्धा अशा प्रकारची इन्व्हॉल्वमेंट होते. म्हणजे असे व्यक्ती की जे तुम्हाला नेहमीच तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तुमच्याबद्दल जाणून घेते, तुमच्याबद्दल जवळीक आहे, मग अजाणतेपणी म्हणजे अलगदपणे गुंतवणूक होते. आता ही जी आहे ही मेष राशीच्या पत्नीमध्ये किंवा कर्क राशीच्या पत्नी दोघांमध्ये अशा गोष्टी होऊ शकतात. घरातलं वातावरण एकमेकांना समजून घेणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे फिजिकल कम्पॅटिबिलिटी, जी आपण साधारणतः म्हणतो की शारीरिक आकर्षण, ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, मेष राशी जे पुरुष आहेत त्यांची जे फिजिकल कम्पॅटिबिलिटी किंवा शारीरिक जे आकर्षण आहे हे थोडंसं जास्त असतं त्यांच्यामध्ये किंवा हेल्दी असतं. हा भाग कर्क राशीच्या स्त्रियांमध्ये तेवढासा दिसून येणार नाही किंवा त्यामध्ये ते तेवढेसे इनिशिएटिव्ह येणार नाही, पुढाकार घेणार नाही. कधी ही गोष्टसुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये खूप महत्त्वाची ठरते. त्यानंतरची एक गोष्ट आहे ती म्हणजे एखादा व्यक्ती किंवा स्त्री असेल किंवा पुरुष त्याच्या संपूर्ण एकंदरीत व्यक्तिमत्वामुळे, त्याच्या आर्थिक स्थितीमुळे, त्याच्या एकंदरीत राहणीमानामुळे, त्याच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व आपल्याला सहजपणे आवडून जातं. ज्याला आपण फर्स्ट साईट लव्ह म्हणतो. लग्न झाल्यानंतर सुद्धा फर्स्ट साईट लव्ह अशा प्रकारचं होऊ शकतं किंवा अशा व्यक्तीमध्ये आपण अलगदपणे इन्व्हॉल्व होऊ शकतो. म्हणजे त्याचा बाकीचा बॅकग्राऊंड न जाणता सुद्धा आपण अशा व्यक्तीमध्ये सहजपणे कधी इन्व्हॉल्व होऊन जातं आणि कधी अशाद्वारे सुद्धा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतरचं कारण आहे साधारणतः ते आर्थिक किंवा व्यावसायिक असू शकतं. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या जे तुमचे सहकर्मी असेल त्यांच्यावर होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रमोशन मिळालं किंवा आणखीन काही आर्थिक लाभ मिळायचे याकरता सुद्धा अशा प्रकारचे एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये जाण्याची शक्यता दोघांमध्ये, स्त्री पुरुष दोघांमध्ये, पती पत्नी दोघांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. आणि शेवटचं जे कारण आहे साधारणतः तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येणारा एकसुरीपणा. म्हणजे जर का तुम्ही दोघांनाही समजा एकमेकांना समजून घेत नसाल आणि नेहमीचं आयुष्य हे प्रत्येक दिवस सारखंच आहे, प्रत्येक दिवसाचं शेड्यूल हे सारखंच आहे, प्रत्येक दिवस तसाच तो आहे, त्याच्यामध्ये काय ट्विस्ट नाही, त्याच्यामध्ये काय वेगळेपणा नाही, त्याच्यामध्ये काय मसालेदारपणा नाही, काही नाही, प्रत्येकजण रोबोट असल्याप्रमाणे आपापली भूमिका चालवत आहेत. मग अशा जर का जीवन असेल किंवा तुमचं वैवाहिक जीवन, तर त्यामध्ये सुद्धा व्यक्तीला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असायला हवं, काहीतरी. कारण आपण काही रोबोट नाही किंवा प्रत्येक गोष्ट जशाच तशा प्रकारे व्हायला हवी किंवा करायला हवी की तशी झाली तर अर्थातच मग त्या जीवनातला रस निघून जातो. मग अशा वेळीसुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दोघांकडून सुद्धा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आणि आता आपण थोडंसं चर्चा करू की पत्रिकेमध्ये अशा कोणते ग्रहयोग आहेत की जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी जास्त महत्त्वाचे ठरतात. लक्षात घ्या, भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षित होण्याचे सगळ्यात महत्त्वाचा ग्रह जो आहे तो म्हणजे शुक्र. शुक्र ग्रहावरून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेता येतात. अर्थात जर का तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र जो ग्रह आहे हा शुक्र ग्रह मेष, वृषभ, मिथुन, त्यानंतर सिंह, तूळ, वृश्चिक, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर साधारणतः अशा व्यक्तींमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता ही हेल्दी असते, जास्त असते. म्हणजे या राशीत शुक्र असला म्हणजे एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होईलच असं अजिबात नाही. याबरोबरच या शुक्रावरती जर का मंगळ आणि शनीची दृष्टी असेल किंवा मंगळ आणि शनीच्या युती केंद्र प्रतियोगात जरी असा शुक्र असेल तर एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची शक्यता थोडी जास्त असते. त्याचप्रमाणे असा शुक्र जर का राहूच्या युतीत असेल तरीसुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. अर्थातच हे जे योग आहेत हे योग अशा प्रकारे नवमांशात जरी असले तरीसुद्धा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. याबरोबरच तुमची संपूर्ण जी कुंडली आहे ही सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं ठरतं. परंतु आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी चर्चा केली या गोष्टींवरती जर का किंवा हे जे मुद्दे आपण म्हणले, एकमेकांना समजून घेणं, भावनात्मक इन्व्हॉल्वमेंट, एकमेकांचे व्यक्तिमत्व जाणून घेणं, त्यांच्या आशा अपेक्षा समजून घेणं आणि त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी या फुलफिल करणं, हे जर का जरी तुम्हाला जमलं तर अर्थातच एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात संपून जाते. आपले याबद्दलचे विचार काय आहेत, आपले अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.